सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने बुलढाण्यात शेतकऱ्याने कोयता उचलला, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शेतकऱ्याचा आवाज दबवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। सरकारने शेतकऱ्याला ताबडतोब सोडवावे अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी केला। संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचे लग्न पार पडलं, तर दुसऱ्या बाजूला शहरात पावसाने दमदार हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना अद्याप मैदानाची परवानगी मिळालेली नाही। याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ही प्रोसेस आहे, त्यानुसार त्यांना परवानगी मिळेल। मला त्यांनी परवानगी मागितली की नाही याची कल्पना नाही असे ते म्हणाले आहे। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।